नमस्कार. आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे तुम्हाला पुरणपोळी कशी तयार करायची ती. सर्वप्रथम अगोदर पुरण दाखवणार कसं तयार करतात ते, आणि नंतर पोळी बनवून दाखवणार तुम्हाला. ही चण्याची डाळ, ही हरभरा डाळ आहे, ही अर्धा किलो घेतलेली मी. ती चांगली अशी शिजवून घ्यायची. पाणी ठेवायचं अगोदर गॅसवरती. पाणी ठेवायचं, पाण्यात थोडंसं तेल सोडायचं. डाळ निवडून घ्यायची. आपल्याला 1 किलो घालायची, अर्धा किलो तेवढी निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवायची. आणि मग पाण्याला उकळा येऊन द्यायचा तेल सोडलेल्या, आणि मग त्याच्यात ही डाळ सोडायची. आणि पाणी एवढं ठेवायचं की पाणी त्याचं काढता आलं पाहिजे येळवणी, आपल्याला कटाची आमटी करण्याकरता. हे पुरणासाठी गूळ लागणार आहे. अर्धा किलो डाळ घेतलेली मी. हा पाव किलो गूळ घेतला आहे. 1 वाटी साखर घेतले आणि ही सुंठ पावडर घेतली. गूळ तुम्हाला जास्त जर गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ वाढवू शकता, तर आपल्या आवडीनुसार असते. आता ही थोडीशी डाळ काढून घ्यायची ह्यातली शिजवलेली. कटाची आमटीसाठी डाळ लागते थोडी, ती अशी काढून घ्यायची शिजवलेली. आणि हे पाणी आहे, डाळ शिजवून हे उरलेलं पाणी आपण अंदाजानं पाणी ठेवायचं. हा टोप फुल भरून ठेवायचा. अर्धा किलो डाळ घालायची आहे ना, तर फुल भरून ठेवायचं. आणि डाळ आपण धुवून त्याच्यात टाकली पाण्याला उकळी आल्यावर की मग फुल येणार ना असं पूर्ण भरून. मग त्यातलं पाणी थोडं काढून ठेवायचं, जेणेकरून आपल्या डाळीला उकळा आला पाहिजे चांगला. काढून ठेवायचं पाणी, आणि मग ते पाणी काढलेलं पाणी असेल ते ह्याच्यात ओतायचं पाणी आटल्यावरती. म्हणजे मग वरून थंड पाणी टाकायला लागत नाही. थंड पाणी टाकलं ना की आपल्या एक कटाची आमटी असते त्याची चव जाते, म्हणून अगोदरच काढून ठेवायचं पाणी. आता आपण हे कटाच्या आमटीसाठी पाणी काढून घेऊया. तुम्हाला जेवढी आमटी करायची असेल तेवढं पाणी ठेवायचं डाळ शिजताना. पाणी पूर्ण काढून घ्यायचं आमटीसाठी. सगळी पूर्ण काढून घ्यायचं, पूर्ण कोरडी करायची डाळ. आता हे काढून झालंय पूर्ण. आता आपण गॅस पेटवूया. गॅस पेटवल्यानंतर डाळ अशी ठेवून द्यायची पाणी काढलेली. आणि अशी हलवून हलवून जरा गुळ न टाकता अगोदर डाळच अशी सुकवून घ्यायची पहिली. मी सुकवून घेते 1-2 मिनिट. तर हे पाणी काढल्यानंतर पुरण मी या डाळ गॅसवर ठेवले. त्याचे आता हलवून हलवून सुकवून घेतले अगोदर, कारण पाणी काढल्यानंतर डाळ जर लगेच ठेवली ना आणि लगेच वरून गूळ टाकला तर खूप पाणी सुटतं पुरणाला, आणि मग आटवताना आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून अगोदर पहिलं पाणी सुकवून घ्यायचं डाळीतलं पूर्ण. आणि आता ही साखर 1 वाटी टाकते. साखर आणि गूळ मिक्स करून पोळ्या केल्या ना तर चव खूप छान लागते. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, नुसता गूळ टाकला तरीही चालतो. हा गूळ टाकते मी. गॅस आता मध्यम ठेवायचा आणि हे चांगलं हलवून घ्यायचं.
चांगलं एकजीव करायचं. गॅस मध्यम ठेवून आता एक 6 ते 7 मिनिट असं हलवून घेते चमच्यानी आणि पुरण तयार करते. आता असं आपलं हे पुरण मी चांगला हलवून घेतले 5-6 मिनिट. आता गॅस जरा वाढवूया आपण आणि आणखी थोडं सुकवून घेऊया हलवून. तसं म्हणजे पुरण पातळ नाही पाहिजे, नाहीतर पोळ्यांवर येण्याची शक्यता, पोळ्या फुटतात आपल्याला. म्हणजे चांगलं पुरण थोडं कडकच पाहिजे. चांगलं सुकवून घ्यायचं हलवून. आता हे आपलं पुरण तयार आहे. मी गॅस बंद करते. काढून घेऊया आपण. अगोदर सुंठ टाकायची. ही सुंठ आणि वेलचीची पावडर मिक्स आहे, ती टाकून घेऊया. गॅसवर असताना टाकली ना तर सुगंध पूर्ण कमी होतो त्याचा. कधी गॅस बंद करूनच मग टाकून असं हलवून घ्यायची. खूप छान असा सुगंध येतोय. आता हे डाळ मी पाटेच्या साहाय्याने वाटून घेते. आपल्याकडे पाटा नसेल तर पुरण यंत्राने किंवा मिक्सरवरनं फिरून घ्यायचं, पण पुरण एकदम बारीकच वाटायचं, जाडसर ठेवायचं नाही, नाहीतर पोळ्या फुटतात. मी आता हे वाटून घेते चांगलं. हे पुरण आपलं आता तयार आहे. चांगलं बारीक वाटले असं तयार करायचं पुरण. आणि आता हे पीठ घेतले मी सुकं लावायला. हे वनस्पती घी घेतले लावायला. वनस्पती घी आवडत नसेल तर तेल घ्या, तूप घ्या, काहीही घ्या. आणि ही कणिक मी 2 तास अगोदर भिजवून ठेवली. अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैद्याचं पीठ दोन्ही चाळून घ्यायचं परातीत. थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि घट्ट अशी भिजवून घ्यायची कणिक. 2 तासांनी मग नंतर परत मग परातीत घेऊन पाणी टाकायचं थोडं आणि हाताने चांगली अशी करून मळून घ्यायची, पातळ करायची हे अशी, आणि तेल भरपूर लावायचं तिला. आता आपण पोळ्या तयार करूया. सगळ्यात अगोदर मी उंडा दाखवते तुम्हाला कसा भरायचा तो. आपली पोळी कशी मोठी असते छोटी असते तसे माझी पोळी मोठीच असते, त्याच्यामुळं हे कणिक घेतले मी अशी घ्यायची अंदाजाने. अशी कणिक घेतली आपण सुक्या पिठामध्ये अशी बुडवून घ्यायची. मी मैद्याचं पीठ घेतलंय, तांदळाचं असलं तरी तांदळाचं घ्या, त्याने पण पोळी खूप छान येते खुसखुशीत. आणि हे पुरण घ्यायचं असं, जसं पीठ आपण घेतलं ना तसंच पुरण घ्यायचं असं. असं हे हाताच्या बाहेर आलं पाहिजे असं. आणि हा उंडा भरायचा. थोडं जास्त वाटलं तर हे पुरण थोडं असं कमी करायचं. आणि हे चांगलं असं मिटवून घ्यायचं. सुक्कं पीठ लावून अशी पोळी फिरवून घ्यायची चांगली. उंडा आपला तवा मी तापत ठेवलाय मध्यम आचेवरती. आता आपण पोळी लाटून घेऊया. एकदम हलक्या हाताने अशी पोळी लाटायची, एकदम हलक्या हाताने. जोर द्यायचा नाही, आपण चपातीला देतो तसा.
अशी पलटी मारायची. शक्यतो ही कडेनीच लाटायची जास्त करून, हलक्या हाताने. मस्त गोल 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 लाटून घ्यायची छानपैकी. तवा मी तापत ठेवलाय, थोडासा गॅस वाढवते आणि हे तूप असं सोडून घेते जरा, म्हणजे पोळी चिकटणार नाही आपली. पहिली पोळी टाकते ना, त्याच्यामुळं चिकटण्याची भीती असते. थोडा तवा तापून देते, तोपर्यंत मी दुसरा उंडा भरून घेते पुरणाचा. ही पोळी आपली लाटून झाली. मी दुसरा पण उंडा भरून ठेवलाय. आपण ही पोळी आता तव्यावर टाकून घेऊया. मध्यम आचेवर भाजून घ्यायची. तोपर्यंत ही दुसरी पोळी जरा लाटून घेते, पलटी मारायच्या अगोदर. आता आपण पलटी मारून घेऊया पोळीला. जास्त पीठ नाही लावायचं, साधारण पोळीवर दिसलं नाही पाहिजे पीठ. तूप लावून अशी चांगली खरपूस भाजून घेऊया सगळीकडून. तूप तेल काही लावा, जे तुम्हाला आवडत असेल ते. मी चांगली खरपूस भाजून घेते आता दोन्ही साईडनं. पोळी आपली मध्यम आचेवरती खूप छान खरपूस भाजली. काढून घेऊया आणि मी दुसरी पोळी टाकते आता. ही पण अशीच भाजून घेते खूप खरपूस. अशी आपली खमंग खुसखुशीत मस्तपैकी पुरणपोळी तयार आहे. करून पहा. दुधाबरोबर, गुळवण्याबरोबर, आमटीबरोबर छान लागते. करून बघा, खा आणि माझा व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.